नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आता आपण सुंदर अशा ठिकाणी आलेलो आहोत. आता आपण गुहागरमधील बोऱ्या बंदर किंवा बोऱ्या गावात आलेलो आहोत आणि विशेषतः बोऱ्या जेटीवर आलेलो आहोत. तर हे संपूर्ण जेटी आहे, आता जी आपण उभे आहोत तर ती संपूर्ण जेटी आहे. तर खूप सुंदर असं कोकणातलं किंवा गुहागर तालुक्यातलं एक सुंदर गाव आहे. साधारण गुहागर मुख्य शहरापासून एक 20 ते 22 किलोमीटर अंतरावर हे गाव असेल आणि समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं शांत निवांत असं बोऱ्या गाव. तर ह्या बोऱ्या गावाच्या जेटीवर आता आपण आलेलो आहोत आणि सुंदर अशी ही जेटी आता आपण एक्सप्लोर करूया. तर संपूर्ण ही बोऱ्या गावातील जेटी आहे आणि इथे काही मंडळी फिशिंग करतायत आणि त्या बाजूला देखील काही मंडळी फिशिंगला आलेली आहेत. सुंदर, जबरदस्त, म्हणजे अगदी स्वर्गात आल्याचा फील इथे येतोय. जबरदस्त, मस्त, शांत निवांत हे गाव आहे आणि संध्याकाळच्या वेळेत आपण इथे आलेलो आहोत. तर छानपैकी या बाजूला तुम्ही अशा कार पार्क करू शकता आणि इथे येऊन एक शांतपणा किंवा निवांतपणा अनुभवू शकता. त्या बाजूला समोरच तो बीच आहे, बोऱ्या बीच असं म्हणू शकतो आपण, आणि ही बोऱ्या जेट्टी जिथे आता आपण उभे आहोत. तर जयगड या ठिकाणी असणारी जी जिंदाल JSW कंपनी आहे, तर इथून JSW कंपनीचं आपल्याला दर्शन होतं आहे. समोरच वेळणेश्वर गाव देखील आपल्याला इथून दिसतं आहे काही अंशी. ही जी घरं दिसत आहेत समोर ते वेळणेश्वर, आणि या बाजूला जे मंदिर दिसतं आहे तर ते कोंड कारूळ, त्याच्या खालच्या बाजूला कारूळ समुद्र किनारा आहे किंवा कोंड कारूळ गाव म्हणू शकतो. तर ही जेट्टी आहे, खालच्या बाजूला गेलेली आहे. त्या बाजूला पण ही सर्व जेट्टीच आहे बोऱ्या गावातील. काय फील आहे, जबरदस्त. समुद्रात ह्या ज्या समुद्रातून येणाऱ्या ज्या लाटा आहेत त्या खडकांवर आदळत आहेत आणि त्याचा एक वेगळा नाद आपल्या कानी पडतोय. इथे माझी येण्याची दुसरी वेळ. आधी एकदा मी आलो होतो तेव्हा शूट वगैरे काय केलं नव्हतं, पण आत्ता आलो आहे ना तर शूट केल्याशिवाय मी इथून जाऊ शकत नाही, कारण हा एक जबरदस्त आणि अद्भुत नजारा तुम्हाला मी दाखवतो. ही जेटी आहे, पुढे जाणं धोकादायक आहे म्हणून आपण एक सुरक्षित अंतर ठेवूनच इथे उभे राहतोय. तर आता आपण जेटीवर आलो आहोत आणि इथे दोन दादा आपल्याला भेटलेले आहेत. अगदी मच्छी होय, अगदी आपली कोकणातली जी माणसं आहेत तर ती अगदी आपुलकीने विचारपूस करत
तांबोशी आहे ना? हा तांबूस. तर या दादांना तांबोशी मिळालेली आहे. तांबोस तांबोस पण म्हणतात. तुम्ही राहता कुठे? मालगुण. नाही नाही, मुंबईला कुठे राहता? मालगुणलाच राहतो मी. नाही मुंबईला नाही, गावीच राहतो. इथं आपल्या बोऱ्या गावात घरं किती आहेत साधारण? साधारण 20-25 घरं असतील ना. 20-25? हो, 20-25. सगळे मुंबईला असतात की गावीच असतात? गावी गावी सगळे. तुमचं समाज आहे ना भंडार. हां हां बरोबर. हे दोन हा हे दोघे मुंबईला होते. अच्छा. ते मुंबईला असतात. ते कदम समाजाचा, कुंडी समाजाचा. ओके. इथले 2 पोरे ते हात धंदा करतात. हां हां हां. बाकी सगळे गावीच आहे. बंड्या मोरे. भांड्या मोरे. हा तो. परकेत आहे ना तो. हां हां बरोबर. तो क्रिकेट खेळतो. गावाला कुडलीला म्हणतो ना, कुडलीला. हां हां. त्याची मावशीची पोरगी दिली तिकडे. ओके. जेव्हा आजी अण्णा काय होते. हा बीच आहे ना फक्त? समोरचा बीच आहे ना? तुमचं नाव कसं? माझा जाकर परमार. ओके. तुम्ही जगताना. आपलं दादा नाव कसं? नथुराम अडुरकर. अरे दोन आपल्याला नथुराम अडूरकर आणि जाक्कर दादा भेटलेले आहेत आणि इथे ते फिशिंग करतायत आणि त्यांना एक तांबोशी देखील मिळालेली आहे. ते ह्यावीस काय लावताय? माकुल. स्क्विड. माकुल लावल्यावर कोणते कोणते मासे मिळतात साधारण? सगळे काय तांबूस, लाचे वगैरे, कालापा, लासे. हा. कंडवा, कालाप्पा वगैरे मिळतो काय? गोबरा. ओके. पावसाळ्यात चालते का मग? हो. पावसाळ्यात पण मिळत असतील ना? पावसाळ्यात भरपूर भेटतो. कसं म्हणजे थोडंसं वातावरण चांगलं असतं ना, हां 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 बरोबर. त्यामुळे मासे खडपाला जास्त येतात. या कधी हो नक्की. अण्णा पाटील बोलत. पाटील पाटील. हो चला चला चला. हो चला. सांगतो. हो नक्की नक्की. साडू सांगणार ना. छानपैकी आपल्याला 2 माणसं भेटली होती. कारुळ गावची होती आणि इथे गरवायला आले होते आणि एक तांबोशी देखील मिळाले. आपले कोकणातले माणसं साधीभोळी म्हणतात आणि त्यांच्यात भरलेला जो आपुलकीपणा आहे किंवा जिव्हाळा आहे तो चटकन दिसून येतो. अगदी आपुलकीनं बोलणं, इतर चांगल्या वाईट गोष्टींबद्दल सांगणं, ते आपलं आद्य कर्तव्य समजतात. कारण आत्ता जसं बघायला झालं तर एक चांगल्या गोष्टींवर आमचं देखील बोलणं झालं. बराच वेळ बोलत होतो. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या आणि माझे नातेवाईक देखील इथे आहेत कारोळ गावात. तर त्यांच्याशी यांचे चांगले संबंध आहेत. तर अशा ओळखी निघत असतात. त्यामुळे आपण कुठे गेलो ना तर संभाषण ठेवलं पाहिजे की अशा व्यक्ती आपल्याला भेटत असतात तर त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या पाहिजेत. काही माहिती आपले संबंध जिथे असतात तर त्यांच्याशी देखील यांचे संबंध असतात. तर अशा गोष्टी आपल्यासोबत नेहमीच घडत असतात. आणि आता आपण इथे बोऱ्या गावातील या जेटीवर आहोत आणि एक मस्तपैकी अनुभव किंवा एक वेगळा फिलिंग इथे येतं आहे. शांत निवांत आणि समुद्राच्या ज्या अजस्त्र ज्या लाटा येतात, गर्जना करत लाटा येतात, त्यांचा फक्त आवाज, मंजूळ ध्वनी म्हणू शकतो, त्याचं फक्त आपण फिलिंग घेतो. हे बघा. निळाक्षार समुद्र किनारा. काय व्ह्यू झालाय. सुंदर, खूप सुंदर. हा 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 हा. आपले बंधुराज ते गरवायला आलेले आहेत. रॉड फिशिंग. समुद्राचं रौद्र भीषण रूप इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. काय काय झालं काय? मिळालं?
का मिळाला? नाही पाठ चाललं होतं त्याच्यात. आणि मगाशी आपण त्या जेटीवर होतो तिथे, तिथून या दुसऱ्या जेटीवर, नवीन जेटीवर आलोय. हो हो, इथे फिश मिळालेला आहे. हा कोणता आहे मासा? गोबरा. ओके, गोबरा मासा इथे आहे. साईजला नाही पण असो मिळतं तिथे. आणि संपूर्ण हा खडक आहे इथे बाजूला, आणि काही मंडळी तिथे आहेत. रविराज आणि मिथून, मी असे आलो आहोत इथे. काय फील आहे तुझं? कसं वाटतं इथे आल्यावर? खूपच छान. मासे लागो किंवा न लागो, पण इथला जो फील आहे किंवा इथला या प्लेसवरती जो पीसफुल वातावरण आहे, खरोखरच खूप मस्त वाटते. आणि थँक्यू म्हणेन मयूरला, एवढ्या छान लोकेशनवरती तो घेऊन आला आहे. की फिशिंग करतोच आहे, फिशिंग हा भाग नशिबाचा आहे. फिश लागणं किंवा मिळणं हे सगळं नशिबाचा भाग आहे. पण ह्या प्लेसवरती आल्यानंतर मात्र रिलॅक्स फील होतं. खूप छान, थँक्यू. जबरदस्त. मासे मिळो न मिळो, पण इथे येण्याचं जे सौख्य आहे ते काय वेगळंच आहे. तर पहिले आपण त्या जेटीवर होतो, नंतर या जेटीवर आलो. नंतर एक छोटीशी पायवाट आहे, तर तिथून त्या बाजूला जायचं आपल्याला. तिथे देखील फिशिंग चालू आहे. मिथून गेलाय पुढे. हे कसं फील आहे? इकडं बघ. जन्नत, बरोबर. तर जशी बामणघळ आहे तशी हा इथे देखील घळ आहे. त्या बाजूने आपण या बाजूला आलो आहोत आणि इथे घळ आहे. इथे मिथून आहे, इथे रविराज आहे. दोघंही फिशिंग करतायत. साधारण ही इथपर्यंत आलेली आहे घळ. हे बघा, तिथून इथपर्यंत. जशी बामणघळ आहे तशी ही देखील घळ आहे. हिला काय नाव आहे मला नाही माहिती आहे, पण ही बामणघळपेक्षा थोडीशी छोटी घळ आहे. पण पॉइंट खतरनाक आहे, खतरनाक. तर आता आपण थोडे उंचावर आहोत आणि उंचावरून दिसणारे नजारे नेहमीच अप्रतिम आणि कमालीचे असतात. तसाच काहीसा हा बोरेगावचा हा सुंदर नजारा. खूप छान. इथे संध्याकाळी आम्ही या बोरेगावात आलो होतो आणि सुंदर असा जे वातावरण आहे ते अनुभवतोय. माझे 2 भाऊ इथे फिशिंगला आलेले आहेत. अजून काही त्यांना मिळालं नाही, पण ते ट्राय करतायत. असो, ॲक्च्युली आम्ही फिशिंगसाठी असे आलो नव्हतो. त्यांनी रॉड सोबत घेतले होते आणि फिरण्याच्या उद्देशानं आम्ही आलो होतो. मी इथे प्रथम येऊन गेलो आहे. रविराज प्रथमच आला आहे. तर असं एक सुंदर गाव कोकणातलं, गुहागर तालुक्यातील असं एक सुंदर गाव म्हणजे बोरेगाव. कोकणातील प्रत्येक गावाला एक वेगवेगळा वारसा लाभलेला आहे. निसर्गाचा असेल, आणखी वेगवेगळ्या गोष्टींचा वारसा लाभलेला आहे. आणि प्रत्येक गाव हे स्वतःच राजा आणि स्वतःच प्रजा असं
या उक्तीप्रमाणे अनेक वर्ष अधिराज्य गाजवत आहेत. म्हणजे कोकणातली प्रत्येक गावं किंवा आपल्या संपूर्ण भारतातील प्रत्येक गावं असेल, एक वेगवेगळा वारसा लाभलेला आहे. पण हे आपलं जे स्वर्ग म्हणतो, धर्तीवरील स्वर्ग म्हणजे आपलं कोकण, आणि कोकणातली ही गावं म्हणजे एक वेगळा अनुभव देणारी असतात प्रत्येकाला. तर तसाच एक वेगळा अनुभव आम्ही घेतो इथे. मी संध्याकाळचा उभा आहे, एक टेकडीवर आहे, तिथे बघा उंचावरचा भाग आहे आणि तिथे ते खाली फिशिंग करत आहेत. तर एक उंचावरून बघण्यात जे नजारे बघण्याची मजा आहे, जी कमालीचा आनंद आहे, तो वेगळाच आहे आणि तो मी इथे घेतो आहे. प्रत्येकाने हे असं आयुष्य जगलं पाहिजे. आपल्या आयुष्यात एकदा तरी शांत निवांतपणा, उसंतपणा मिळावा, त्यासाठी असं एका नवनवीन गावाला भेट दिली पाहिजे. पण ही भेट देत असताना आपल्याकडून तिथे कोणता कचरा होणार नाही किंवा त्या जागांचं पावित्र्य मात्र राखलं गेलं पाहिजे. काही ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळत नाही, पण ही दुर्दैवाची बाब आहे. असो, तर आपण जिथे जाऊ तर आपल्याकडून कोणता कचरा होणार नाही याची मात्र प्रत्येकाने दखल घेतली पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे. तर चला, असं एक सुंदर गाव आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं. आता या व्हिडिओमध्ये मी तात्पुरता निरोप घेतो. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.